नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनं आता निवडणुकीतील प्रचारानं आता वेग पकडला आहे. निवडणुकीच्या प्रचारात खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, कैलास घाडगे पाटील दोघांच्याही सहचारिणी, त्याचबरोबर माजी मंत्री आणि भूम परंडा वाशीचे आमदार तानाजी सावंत, भाजपकडून नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, मल्हार पाटील आदी मंडळी प्रचारात सक्रिय आहे. तिकडे बसवराज पाटील, माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार प्रवीण स्वामी ही प्रचाराच्या मैदानात उतरलेले आहेत. निवडणुकीच्या प्रचारावर तसं पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाचं सावट आहे. परंतु तरीही निवडणूक असल्यामुळे सर्व पक्ष, सर्व आघाड्या, माहिती आपल्या उमेदवाराच्या प्रचारात दंग आहे. मात्र प्रचाराच्या दरम्यान हलगी वाजवणं, फटाके फोडणं, हारतुरे, सत्कार याला सर्वच पक्षांनी फाटा दिला आहे. त्यामुळं निवडणूक आहे की नाही, संबंधित उमेदवार आणि त्याच्यासाठी प्रचाराला आलेले नेते गावात पोचलेत का नाही याची लवकर माहिती होत नाही, असं मतदारांचं म्हणणं आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. आणि जसं पूर्वी निवडणूक अर्ज भरताना तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना राणा जगजितसिंह पाटील या आपण उमेदवारी अर्ज भरत आहोत आणि आपण जिल्हा परिषदेचं सक्षमपणे नेतृत्व करू असं म्हटलेलं होतं. त्यामुळं भाजप म्हणजे महायुतीकडूनच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अर्चना राणा जगजितसिंह पाटील याच जर महायुतीची सत्ता आली तर उमेदवार असतील आणि त्याच जिल्हा परिषद अध्यक्ष होतील असंच एकंदरीत वातावरण आहे. तर दुसरीकडं महाविकास आघाडीकडचं काही कळम वगळता इतर सर्व ठिकाणी काँग्रेसबरोबर युती आहे आणि वंचित बरोबर पण त्यांची गट्टी आहे. आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मग शिराडोन या ओबीसी राखीव मतदारसंघातून जो की पुरुषासाठी राखीव आहे तिथून निवडणूक लढवत असलेल्या कांचनमाला उत्कर्ष संघवे इटकोरिया पुरुषासाठी सर्वसाधारण असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या पल्लवी बळवंतराव तांबारे, लोहाऱ्याच्या लढत असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या
अश्विनी दीपक जवळगे, याचबरोबर तुळजापूर तालुक्यातून लढत असणाऱ्या सुगवळी या अध्यक्षपदाच्या जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर दावेदार असणार आहे. काँग्रेसकडून पण दोघीजणी महिला गटातून निवडणूक लढवत आहेत आणि त्या पण आपला दावा सांगू शकतील, एवढं मात्र नक्की. आजच्या घडीला एकंदरीत परिस्थिती पाहता महाविकास आघाडी आणि महायुतीत काटेकी टक्कर चालू असल्याचं दिसतंय. 55 पैकी कोणीही म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडी 30-35 जागाच्या पुढं जिल्हा परिषदेचा जागा जिंकणार नाही, हेही खरं आहे. आणि त्यामुळं मग ज्या महायुती किंवा महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तर या 9 ते 10 जणी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इच्छुक असणार आहेत. महायुतीची जर सत्ता आली तर अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्याशिवाय दुसरं कोणाचाही दावा अध्यक्षपदासाठी केला जाणार नाही, ही तेवढंच खरं आहे. आता 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणासाठी मतदान होईल आणि 9 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होईल. साधारण दुपारी 2 वाजेपर्यंत 55 जिल्हा परिषद गट आणि 110 जिल्हा परिषद गणाचा निकाल स्पष्ट होईल आणि त्यावेळेस मग कोणाला कोणत्या याला विजयाचा गुलाल लागला आहे हे स्पष्ट होईल आणि मग अध्यक्ष कोण होणार हे त्याच दिवशी स्पष्ट होणार असल्याचं दिसून येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री अजित आनंदराव पवार यांचं 28 जानेवारीला विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर मग ह्या विमानाला कसा काय अपघात झाला, त्याची कारणं काय आहेत आदीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. तसं पाहिलं तर ज्या आंतरराष्ट्रीय नोंदणी असलेल्या कंपनीचं हे विमान होतं, त्या कंपनीचं तसं रेप्युटेशन म्हणजे एकंदरीत त्यांच्या विमानाचं जे काही हे आहे ते चांगलं नाही असं आता बाहेर येत आहे. या कंपनीच्या एका विमानाला 1 वर्षापूर्वी मुंबई विमानतळावर दुर्घटना घडली होती आणि त्या विमानाचे 2 तुकडे झाले होते. ह्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. दुसरी बाब अशी की सुरुवातीला ज्यावेळेस विमान अपघात घडला आणि माध्यमावर बातम्या यायला सुरुवात झाली त्यावेळेस या विमानात 6 प्रवासी होते असं सांगितलं जात होतं. मग नेमके या विमानात किती प्रवासी होते? मग 6 होते तर 6वा मृतदेह का सापडला नाही? 6वी व्यक्ती कुठं गायब झाली? याबाबतही आता शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यानंतर या विमानाचा वैमानिक मदान होता असं सुरुवातीला वृत्त आलं, मात्र प्रत्यक्षात हे विमान सुमित कपूर हा वैमानिक चालवत होता असं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे ही गफलत कशी काय हाही प्रश्न आहे. त्यामुळंच
आता विरोधकाबरोबरच राष्ट्रवादी अजित पवार पक्षातीलही नेते मंडळी या विमान अपघाताबद्दल शंका व्यक्त करत आहे. काल आमदार अमोल मिटकरी यांनी सर्व बाबी स्पष्ट करत या संदर्भात आपण दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. रुपाली ठोंबरेची पण हीच मागणी आहे. त्यामुळं हा झालेला 28 जानेवारीला झालेला अपघात हे एक गुडबंगालच आहे असंच लोकांची आता धारणा होऊ लागलेली आहे. त्यातच 30 जानेवारीला राष्ट्रवादी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी अनंतराव पवार यांच्या पत्नी सुनेत्राव अजित पवार यांचा पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला आहे. या शपथविधीवरून पण उलटसुलट चर्चा आहे. तर शपथविधी पार पडल्यानंतर काल त्या बारामतीत परत आल्या. आता त्या 10 दिवस बारामतीतून कुठं जाणार नाहीत असं सांगितलं जात होतं, परंतु आज त्या कराड येथे जाऊन प्रीती संगमावर महाराष्ट्राचे नेते कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर फलटण येथे विमान अपघातात अजित पवार यांच्यासोबत असलेला अंगरक्षक विहीप जाधव यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. या विहीप जाधव यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाचं त्या सांत्वन करणार आहे. अजित पवार यांनी ज्या विमानातून प्रवास करत होते त्या विमानाला झालेल्या अपघाताचं ब्लॅक बॉक्स पण सापडला आहे. त्यातून माहिती बाहेर येईलच. पण जर खरंच घातपात घडवून आणून अजित पवार यांचा त्यात बळी घेतला गेलेला असेल तर ह्या ब्लॅक बॉक्समध्ये जे काही माहिती आहे ती सत्य माहिती बाहेर येईल का नाही ही पण एक शंका आहे. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.